हॅलो हाय नमस्कार मंडळी, मी कोमल शेटे तुमचं सगळ्यांचं स्वागत करते माझ्या YouTube चॅनल मध्ये ड्रामा डेन बाय कोमल मध्ये। मागच्या सगळ्या व्लॉग्सला मला खूप छान रिस्पॉन्स मिळालाय, खूप कमेंट्स आलेत, खूप व्ह्यूज आलेत, रिप्लायज आलेत आणि या रिप्लायज मध्ये अनेक असे क्वेश्चन्स होते की तुमचा मेकअप तुम्ही साईटवर स्वतः करता का, त्यानंतर तुमचं सामान स्वतःचं असतं का, कॉस्ट्यूम स्वतःचे असतात का, त्यानंतर तुम्ही साईटवर काय काय घेऊन जाता। सो या सगळ्या क्वेश्चनचं एकंदरीत एक उत्तर म्हणून माझ्या डोक्यात विचार आला की आपण एक छान व्हिडिओ बनवूया, व्हॉट्स इन माय बॅग, व्हॉट्स इन माय शूट बॅग। सो दिस व्हिडिओ इज ऑल अबाउट मी माझ्या शूट बॅग मध्ये काय काय ठेवते आणि ते सगळं मी तुम्हाला दाखवणार आहे। सो लेट्स स्टार्ट। सो ही आहे माझी शूटिंग साठीची बॅग। ही खूप मोठी आहे, खूप कम्फी आहे आणि या बॅग मध्ये मला खूप सामान मावतं। याआधी माझ्याकडे MK ची बॅग होती आणि आता मी ही बॅग घेऊन येते रोज साईटवर। ही बॅग मला माझ्या रूममेट्सने गिफ्ट केली माझ्या बर्थडेला, या रिसेंट बर्थडेला। सो बघूया आपण काय काय आहे या बॅगमध्ये। फर्स्ट ऑफ ऑल माझं मेकअप पाऊच, यामध्ये माझं बेसिक मेकअपचं सामान असतं। हे आहे माझं मेकअप रिमूव्हिंग बाम, त्यानंतर आयशॅडो पॅलेट्स, त्यानंतर सनस्क्रीन, त्यानंतर लिप बाम, लिपस्टिक्स आणि लायनर आणि बरंच काय काय काय। हे तुम्ही बऱ्याच गोष्टी बघितल्यात आधीच्या ब्लॉगमध्ये मी यूज केल्या। त्यानंतर माझी डायरी असते माझ्या बॅगमध्ये, यामध्ये बऱ्याच गोष्टी लिहिलेल्या असतात आणि असंच अधूनमधून मला सुचलं एखादा छान कोट सापडला की मी या डायरीमध्ये लिहिते माझ्या। सो ही डायरी, त्यानंतर हे एक पाऊच आहे, बरेच पाऊचेस आहेत। हे एक पाऊच आहे, यामध्ये डिओ आहे, त्यानंतर एक ब्रश आहे, कारण सेटवर आपण झोपेतून उठतो आणि सिंक करायला जातो आणि कधी कधी स्मेल येतो किंवा रात्री शूट करतो, सकाळपर्यंत शूट करतो। ब्रश आणि टूथपेस्ट इज इम्पॉर्टंट। त्यानंतर एक फेस रेझर आहे, नेल कटर आहे, अशा सगळ्या गोष्टी या सॅनिटरी पाऊच असं म्हणू शकतो आपण, त्यात आहे। त्यानंतर एक आणखी एक पाऊच आहे, यामध्ये माझे क्लेअर्स आणि खूप इम्पॉर्टंट गोष्ट माझ्यासाठी कॉफी आणि माझ्या घराच्या किल्ल्या आणि इयरबड्स आणि हे इयरबड्स। सो हे सगळं या पाऊचमध्ये आहे। त्यानंतर ही माझी बॉटल माझ्यासोबत खूप महिने झाले आहे। ही बॉटल मी जवळपास दिवसातून 3 वेळा तरी फिल करते आणि 3च्या पेक्षा जास्त वेळा मी प्रयत्न करते की मी या बॉटलमधून पाणी पिईन। आणि सध्या उन्हाळा चालू आहे त्यामुळे मी याच्यासोबत पाण्यात सब्जा घालते किंवा शिया सीड्स घालते। सो असं सगळं चालू असतं। त्यानंतर माझं वॉलेट, हे आमच्या जानूने मला गिफ्ट दिलंय दिवाळीसाठी, तिने मला हे गिफ्ट दिलं होतं। सो हे वॉलेट आहे, वॉलेटमध्ये मला माहिती आहे काय काय असतं, कार्ड्स, कॅश, इम्पॉर्टंट डॉक्युमेंट्स। त्यानंतर एक नॅपकिन, कारण यू नेव्हर नो कधी घाम येईल। सो एक नॅपकिन फेस वॉश करायला किंवा चेहरा पुसायला, एनिथिंग। आता ही बॉटल संपली आहे पण या बॉटलमध्ये माझं कोकम सरबत असतं। असं छोटंसं मी कोकम सरबत भरून घेऊन येते, उन्हाळा चालू आहे त्यामुळे थोडंसं हायड्रेशनसाठी। सो ही बॉटल, त्यानंतर माझं परफ्यूम, हे बॉडी मिस्ट, ॲक्च्युली परफ्यूम दुसऱ्या त्या पाऊचमध्ये, हे बॉडी मिस्ट आहे, बॉडी मिस्ट। त्यानंतर हे महत्त्वाची गोष्ट, फॅन, हा मला आजच आमच्या सेटवरच्या क्रिएटिव्ह असिस्टंट नैनिकाने दिला आहे। सो हे माझं बर्थडे गिफ्ट आहे परत आणि तुम्हाला हवा आहे त्याची। येस, हा फॅन आजपासून असणार आहे माझ्या या बॅगमध्ये। आणि काही पोळ्या, त्यानंतर हे ओट्स आणि मुगडाळ, असं काहीतरी स्नॅक्स आपलं हेल्दी राहण्यासाठी। सो येस, दॅट वॉज इन माय बॅग। असं सगळं आहे सामान। सो येस, हे सगळं असतं माझ्या शूटिंगच्या बॅगमध्ये। आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि आता तुमच्या सगळ्या क्वेश्चन्सचे आन्सर्स करते मी। फर्स्ट थिंग की आम्ही आमचा मेकअप स्वतः करतो का, तर नाही, कधी कधी करतो। कधी कधी मला स्वतःला आवडतं मेकअप करायला त्यामुळे मी कधी कधी करते, पण आमच्याकडे खूप छान मेकअप आर्टिस्ट आहेत
सनी आहे, विजय आहे. सो ते लोक फास्ट मेकअप करतात. सो मोस्टली सेट्सवर मेकअप आर्टिस्ट त्यांचे प्रोडक्ट्स घेऊन मेकअप करतात. माझे स्वतःचे प्रोडक्ट्स नाही वापरत. माझा मेकअप असेल तर मी काही प्रोडक्ट्स माझे स्वतःचे वापरते. सेकंड क्वेश्चन की कॉस्ट्युम. तर कॉस्ट्युम आम्हाला दिला जातो. आम्ही चूज नाही करू शकत कुठल्या ड्रेसवर कुठले इयरिंग्स घालायचे किंवा ब्रेसलेट घालायचं की नाही, वॉच घालायचं की नाही, हे सगळं आम्ही आर्टिस्ट म्हणून ऍक्टर चूज नाही करू शकत. हे सगळं ऑलरेडी एक वेगळी टीम असते जी हे सगळं ठरवते आपण कसे दिसणार स्क्रीनवर. सो हे सगळं त्यांच्याकडून येतं. त्यानंतर अजून एक क्वेश्चन की सीन्स कधी मिळतात किंवा तुम्ही कसं पाठांतर करता किंवा काय. तर सीन्स आम्हाला सेटवर आल्यानंतर सकाळी मिळतात वाचायला. मग त्यानंतर आम्ही वाचतो. त्यानंतर मग रिहर्सल होते, मग शूट होतं, हे सगळं होतं. सो तुम्हाला आणखी काही क्वेश्चन्स असतील तर मला नक्की कॉमेंटमध्ये सांगा किंवा मला DM करा. आणि आय होप तुम्हाला हा व्हिडिओ बघायला मजा आली असेल. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग अँड डोंट फॉरगेट टू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. थँक्यू. बाय बाय.